भिवंडी तालुका सरौली गांव में सरौली ग्राम पंचायत अंतर्गत बाबोसा कंपाउंड से सरौली मुख्य रास्ते का भूमि पूजन 16 का आयोजन सरौली ग्राम पंचायत सरपंच राज दिनकर ठाकरे के नेतृत्व में बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर ग्राम पंचायत सरपंच राज दिनकर ठाकरे, माजी सरपंच शिवनाथ ठाकरे, उप सरपंच विनोद ठाकरे, माजी सरपंच उत्तम चौधरी, नितेश चौधरी, सदस्य भीमराव चौधरी, जय हिंद चौधरी सहित अनेकों मान्यवर तथा ग्राम पंचायत सदस्य उपस्थित थे। आइए देखिए वहां का एक दृश्य। अरे सोच रखो या भूमिगत रस्त्याचा पहिले भूमिगत अंडरग्राउंड गटारी केली आहे आम्ही। त्याच्यानंतर आता पुन्हा आम्ही रस्त्याचं काम चालू करणार आहे। या जास्त 10 ते 15 दिवसात हा पूर्ण रस्ता आम्हाला बनवायचा आहे। बनवल्यानंतर आम्ही अशीच कामं आमच्या जेपी गावात काम आहे, 3 गावामध्ये पूर्ण काम आमचा कालावधीमध्येच्या आतमध्ये आम्ही पूर्ण कामं करून घेणार आहेत। याच्यामध्ये आज पण आम्ही धन्यवाद देतो आमच्या सरपंच साहेबांना, जेणेकरून जे रस्ते होते, जे भूमिगत गटारे होत्या, पूर्ण आम्हाला सांगितलं त्यांनी सभासद लोकांना का तुम्ही पूर्णच्या पूर्ण कामं करा, काय असेल ते फंड वगैरे काय असेल ते आपण बघून घेऊ, पण तुम्ही काय कामं रोखू नका, असा आमच्या सरपंच साहेबांचा आम्हाला संदेश होता। त्याच्यानंतर भाऊसाहेब होते। असाच आमचा आत्ता कार्यक्रम जो आहे भूमिगतचा रस्त्याचा कार्यक्रम आहे। आज आम्ही सर्व सभासद सर्व लोक याच्यामध्ये आम्ही काम सुरू करणार आहे। उद्यापासून आमचा सुरू होणार आहे काम याच्यामध्ये। धन्यवाद। बाबोसा ते सरौली मुख्य रस्ता या भूमिपूजन रस्त्याच्या सोहळ्यानिमित्त आज सर्व सदस्य मान्यवर आणि गावची मंडळी येथे भूमिपूजनासाठी आली। आज पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकाळात हाच एक आणि इतर अजून एक रस्ता बाकी आहे। साधारण जी कामं होती ग्रामपंचायत संदर्भातली, जी उर्वरित कामं होती, आजपर्यंत जेवढी कामं झाल्यात, ही गटार ड्रेनेज असो किंवा मुख्य रस्ते असो, तिन्ही गावांमध्ये या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकाळात आम्ही सर्व 15 सदस्य मिळून आम्ही सर्व कामं केलेली आहेत। तरी जनतेला अजून मी आश्वस्त करतो की यापुढेही स्मशानभूमीचं काम ही येत्या 10-15 दिवसात चालू होईल आणि उर्वरित एक जो रस्ता आहे, जो आमचे सदस्य गणेश पाटील यांच्या घराकडे जातो, तो मर्याई रस्ता, तो रस्ता यापुढे योग्य त्या पद्धतीने ग्रामपंचायत निधी किंवा इतर निधींकडून तो करून घेऊ आणि त्या अंती गावात अशा पद्धतीचा कुठलाही रोड आणि रस्ता, कुठली ड्रेनेज राहणार नाही याची सर्व काळजी आम्ही घेऊ। उर्वरित आता मी आवाहन करतो लोकांना की आपण या रस्त्याला किंवा जे रस्ते आहेत यांचे योग्यतेरित्या उपभोग घेऊन योग्यतेरित्या ग्रामपंचायतची आणि शासनाची प्रॉपर्टी न समजता स्वतःच्या हिशोबी आपण त्याचं कुठल्याही प्रकारे अतिक्रमण होऊ देऊ नका, त्याची योग्य ती काळजी घ्या। आणि येत्या काळात आपल्या गावात मला असं वाटतं की या पंचवार्षिक 15 सदस्यांमधून कोणी आपण दरम्यान या 5 वर्षामध्ये जेवढी कामं झाल्यात, आता कुठल्याही प्रकारचा मुख्य रस्ता राहिला नाही, कुठल्याही प्रकारची गटार राहिली नाही। उर्वरित ज्या काही गटारी आहेत, ज्या मुख्य गटारी सोडून जे काही छोट्या मोठा विषय असेल ते आम्ही येत्या काळात करू। आणि ज्या लोकांनी आम्हाला ज्या विषयासाठी, ज्या लोकसेवेसाठी निवडून दिलं, ते त्या पद्धतीचं आम्ही काम केलं आहे आणि आमची जी पोचपावती आहे ती जनता आम्हाला पुढे देणार आहे। त्याबद्दल लोकांचे खूप खूप धन्यवाद। आणि यामध्ये माझे जे 15 सदस्य आहेत, या सर्वांचा अमूल्य सहभाग आहे। त्यांच्या पाठिंब्याने आणि त्यांच्या सपोर्टने या सर्व गोष्टी चालू आहेत। व आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यामध्ये दयानंद चोरगे जे असतील, तुळशीराम पाटील जे असतील, विनोददादा ठाकरे असतील व इतर जी काही मान्यवर मंडळी आहे, गणेश चौधरी व इतर जी मंडळी आहेत, त्या सर्व मंडळींकडून जो सहभाग आणि जो
प्रतिसाद आम्हाला मिळतो त्यामार्फत आम्ही ही कामं सर्व करतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रेरणेने ही कामं सर्व या पंचवार्षिक निवडणूक काळामध्ये या पंचवार्षिक काळामध्ये आम्ही पार पाडलेली आहेत. प्रथमतः आपलं या ठिकाणी मी खरोखर मनापासून धन्यवाद देतोय. आज सरवली ग्रामपंचायत म्हटली का विकासाचं ध्येय घेऊन संपूर्ण सरपंच आमचे सरपंच आणि त्यांची टीम आज यांच्या माध्यमातून जी या वर्षीची जी बॉडी आहे या माध्यमातून भूमिगत गटाराचं काम जे अतिशय महत्वाचं होतं आणि जे न होणारं काम कधी ते झालेलं आहे आणि भूतन भविष्यामध्ये जी समस्या जी आमची भविष्यातली होती ती पूर्ण झाली आहे. आम्ही या ग्रामपंचायतला नेहमी ग्रामस्थांच्या वतीने अनेक अडचणी त्यांना सांगत असतो आणि त्या पूर्ण करत असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच गावातला मुख्य रस्ता झाला, नाकोडा येथील मुख्य रस्ता झाला, गटार झाली, बेड्यावरचा रस्ता झाला. सगळ्यात महत्वाचा हा रस्ता बाकी होता. आमची अनेक मंडळी ग्रामपंचायत मध्ये न जाता व्हॉट्सअपद्वारे सरपंचांना सूचना देत असतात. अर्ज न करता नुसत्या तोंडी सुद्धा सूचनेने काम करणारी ग्रामपंचायत म्हणजे आमची सरवली ग्रामपंचायत आणि आमचा सरपंच आणि त्यांची संपूर्ण टीम. आज हा जो मुख्य रस्ता होता बाबोसा आपला गोविंदनगर ते बाबोसा कंपाऊंडचा पर्यंत हा अनेक दिवसापासून आमची मागणी होती की हा रस्ता झाला पाहिजे आणि आज आमचे सरपंच साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे. जरी पावसाळा जवळ असला तरी मला पूर्ण विश्वास आहे कारण आमचे सरपंच आणि त्यांची टीम एवढी धडाडीचं काम करतात की त्यांच्यावरती एवढा पूर्ण विश्वास आहे की लवकरात लवकर हा रस्ता पावसाळ्याच्यात पूर्ण होईल आणि नागरिकांना जी गैरसोय होईल ती गैरसोय त्या म्हणजे पूर्ण होणार नाही. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आणि संपूर्ण ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून आणि परिसराच्या माध्यमातून या सरपंच साहेबांचं उपसरपंच साहेब असो त्या ठिकाणी आमचे संपूर्ण त्यांचे ग्रामपंचायत सदस्य असो या संपूर्ण टीमचं मी मनापासून अभिनंदन करतोय आणि जे काम सुरू केलंय जे उद्घाटन झालं त्याबद्दल सुद्धा त्यांचं मी अभिनंदन करतोय आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद.